परभणी जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका बापानं क्रौर्याची परिसीमा गाठत आपल्या मुलीचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आलाय। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं पोटच्या मुलींच्यावर चोरीचा आळ घेतल्यानं संतापलेल्या बापानं पोटच्या 2 मुलींना रात्रभर घराच्या छताला उलटे लटकवल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे। या क्रूर घटनेत रात्रभर उलटे लटकवल्यानं तडफडून सारिका यमगर या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी मुलगी अनुजा यमगर हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार यमगर कुटुंबीय आटपाडीच्या बनपुरी इथं वास्तव्यास आहे। सारिका आणि अनुजा या 2 मुलींवर यमगर कुटुंबांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं चोरीचा आळ घेतला होता। त्यामुळे संतापलेल्या दादू हैबत यमगर या मुलींच्या बापानं 2 मुलींना अमानुष मारहाण केली। त्यानंतर घराच्या छताला असणाऱ्या अँगलला दोघींनाही रात्रभर उलटं लटकून ठेवलं। दोन्ही मुली पिण्यासाठी पाणी मागत असतानाही दादू यमगर या बापानं मुलींना पिण्यासाठी पाणी दिलं नाही। त्यामुळे रात्रभर तडफडलेली सारिका ही सकाळी मृत अवस्थेत तर अनुजा ही बेशुद्ध अवस्थेत मिळून आली। त्यामुळे अनुजा हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे सारिका हिचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास येताच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचाही प्रयत्न यमगर कुटुंबाकडून करण्यात आला, परंतु रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या अनुजा हिला याच वेळी जाग आली आणि तिनं घडला प्रकार रुग्णालय व्यवस्थापनाला सांगितला। दरम्यान रुग्णालयाकडून तातडीनं आटपाडी पोलिसांना याची कल्पना दिल्यानंतर या सर्व प्रकरणाचा भांडाफोड झालाय। केवळ चोरीच्या संशयातून निर्दयी बापानंच उलटं लटकवल्यानंच तसेच मारहाण केल्यानं या मारहाणीत सारिका हिचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणी दादू यमगर याला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे। 26/3/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आटपाडीतून दुपारी वैद्यकीय सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे। त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते। त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत। व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे। आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत। न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।